प्रताप मक्तेदार, या मुलीचा तुमच्यावर आरोप आहे. तुम्ही तिच्यावर हात उगारलात, तिला धमकावलात, धक्काबुक्की केलीत. आणि या सगळ्या त्यांचे कपडे पडले. काय कपडे? हे कोणी केलंय मग? एक मिनिट, मला माहित नाही या मुलीने तुम्हाला अजून काय करायचं सांगितलंय ती. मला खात्री आहे या मुलीने तुम्हाला जे काय सांगितले ते सगळं खोटं आहे. त्यामुळे एकदा तुम्ही माझी बाजू ऐकून घ्या. आणि मग ठरवा मला न्याय द्यायचं की नाही ती. वहिनी साहेब, बघा स्वतःची चूक असून कसा माझ असल्यासारखं बोलतोय वहिनी साहेब. हो, हे असंच त्यांनी तिथे केलं. चोर तो चोर वर शिरजोर बनायला बघतोय. नालायक कुठला. ए पोरी, काय ऐकून घेतलं तुझं? तेज प्रतापांबद्दल एकही शब्द यापुढे वाईट बोलली ना, याद राख. ते आमच्याशी बोलतायत. तुम्हाला बोलण्याची संधी दिली होती ना, तेव्हा कोणी तुम्हाला डिस्टर्ब केलं? तुम्ही सगळं बोललात, तुमचा पुरावाही सादर केलात, बरोबर? मग आता त्यांना संधी मिळायला हवी. बोला तुम्ही. अख्ख्या गावाला माहिती आहे मी गाडी चालवतो ना, किती काळजीपूर्वक गाडी चालवतो ते. मी कधी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत नाही किंवा स्टंट करत नाही. आज सुद्धा मी माझ्या बाजूनेच जात होतो, यांनी रॉंग साइड मध्ये गाडी घातली. अचानक माझ्या गाडीच्या समोर आल्या. तरी बरं मी वेळेत ब्रेक दाबला. यांच्या गाडीला टच सुद्धा झालं नाही बरं का, यात घाबरून पडल्या. बरं मी काळजीपोटी उतरून यांची विचारपूस करायला म्हणून जात होतो, तर ही मुलगी माझ्याच अंगाला रे ओढत भर रस्त्यात तमाशा केला. यांनी हरामखोर म्हणली मला. तरी असताना मी सहन केलं बरं का. एवढंच नाही, माईस साहेबांना वाईट साईड बोलत होत्या. काय? होय, मला माहितीये माईंना कोणी काय वंगाळ बोललेलं मी खपून घेत नसतोय. तरी असताना मी सगळं शांततेत सहन केलं. एवढं बोलून थांबली नाही बरं का. या उलट मलाच धमकी देत होती. आज तुला सोडत नाही हे आणि ते. जबरदस्ती माझ्या गाडीची चावी घेऊन जात होती. कशी बशी त्यांच्याकडनी ती चावी काढून घेतली. अजून तिथं तमाशा नको म्हणून त्यांची गाडी साईडला लावली मी आणि तिथून निघून आलो. या सगळ्यात मी रागाच्या भरात त्यांना काही बोललो असेल. नाही म्हणत नाही, मी बोललो असेल मी. पण मुळात यांनी उचकावलं मला. यांनी उचकावलं म्हणून हे सगळं झालं. म्हणजे खरं तर चूक यांची होती. तुम्ही रॉंग साइडने गाडी चालवत आलात, बरोबर? आणि दोष तेजाला देताय. मला माहितीये माझा भाऊ असा नाहीच आहे. ए पोरी, तुला काय वाटलं
तू खोट्या गोष्टी रंगवून सांगशील आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा. चल निघ बाहेर. ए काढा रे हिला बाहेर. चला काढा बाहेर. बोला बोला, सगळे मलाच बोला. मला माहित होतं तुम्ही सगळेजण मलाच बोलणार. एकतर तुम्ही सगळे नातेवाईक ना, आणि मी परकी अनोळखी. नेहमी हेच होतं, चूक पुरुषाची जरी असली तरी बाईच टार्गेट होते. बोला, मलाच बोला. मी माझी गोष्ट सांगितली तेव्हा तुम्ही मला पुरावा मागितला, आणि आता यांनी याची गोष्ट सांगितली तेव्हा तुम्ही याच्यावर विश्वास ठेवताय आणि मलाच दोषी ठरवताय. नाही नाही, इथे न्याय होणार नाही. मी आता विष घेते. विष घेऊन आत्महत्या करते. दूर हो रे, जवळ यायचं नाही. मी विष घेऊन टाकेल. कारण आज जर न्याय नाही झाला ना, तर या गावात बायकांवर अत्याचार होण्याची रीतच बनेल. माई साहेबांच्या निवाड्याची ख्याती मी फक्त ऐकली होती, पण आज कळतंय हे सगळं खोटं आहे. ही माणसं खोटी आहेत आणि न्याय व्यवस्था खोटी आहे. इथे खऱ्या खोट्याचा नाही तर आपल्या परक्याचा बघून न्याय होतो. तोंड बघून न्याय होतो इथे. मी मरतेच आता. काय करते तू? अरे सोड बॉटल ती, सोड. दीदी काय करते? अगं आई, खाली ठेवते, खाली ठेव. वहिनी साहेब, आहो ती मेली असती. न्याय द्या तिला. न्याय पाहिजे आम्हाला वहिनी साहेब. अरे हे कसला न्याय देणार आहेत रे? सगळे मूग घेऊन गप्पा बसलेत. आज मला कळतंय का बाईवर अन्याय होत असेल तरी यांना काहीच वाटत नाही त्याचं. माझी चूक झाली की मी इकडे आले. सुसाईड करून या माणसाच्या नावावर लेटर लिहायला हवं होतं मी. वहिनी साहेब, हे बघा माझ्या अंगावरच्या खुणा. मला किती लागलाय वहिनी साहेब, पण तुम्हाला आणि या माणसाला त्याच्यात काहीच वाटत नाही. दुसऱ्यांच्या पोरी रस्त्यावर फेकलेला कचरा वाटतो का याला? माहित नाही अजून किती मुलींना छेडलंय यांनी. हो बस, ऐकून घेतो. मी वाटेल ते आरोप खपून नाही घेणार ना मी. ते बघा, आता एक शब्द जरी का. शांत व्हा. आता कोणीच काहीच बोलणार नाहीये. तेजप्रताप मक्तेदार, तुम्ही आतापर्यंत जे काही बोललाय ते सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावा आहे? पुरावा? पुरावा कशा? मी सांगितलं की तुम्हाला. पुरावा आहे की नाही? नाहीये. त्या मॅडमनी त्या जे काही बोलल्यात हे सिद्ध करण्यासाठी कोर्टात एक व्हिडिओ सादर केलाय पुरावा म्हणून. कुठला व्हिडिओ?
गाडीला नाही टच करत. चावी द्या म्हणतोय तुम्हाला. मी नाही घाबरत तुम्हाला. नाही मी पण बघून घेतो ना. हा त्या व्हिडिओ मध्येची व्यक्ती तुम्ही सर बघा, या व्हिडिओ मध्ये मीच आहे. पण ही मुलगी जे सांगतेय ना, बघा स्वतःच्या तोंडून कबूल करतोय तो. अहो आता तरी न्याय द्या. मी हात जोडते तुमच्या समोर, पाया पडते. आता तरी न्याय द्या मला. आता तरी न्याय द्या. ठीक आहे, जाऊ द्या वहिनी साहेब. कदाचित हा नवरा म्हणून तुम्ही पक्षपात कराल, याला पाठीशी घालाल, पण मी काही बोलणार नाही. मी गप्प बसेन. जाते मी. गावकऱ्यांनो, तुम्ही जा. हा, तुम्ही बाहेर कुठे काही बोलू नका. मी गप्प बसते. या वहिनी साहेबच घाबरतायत न्याय द्यायला, तर आपण कोण? खूप आशेने आले होते मी इकडे. काहीच उपयोग नाही. जाते मी. थांबा. कोणीही कुठे जाणार नाही. न्याय हवाय ना तुम्हाला? तुमच्यावर अन्याय होणार नाही. माई साहेब, मक्तेदारांच्या कोर्टात चुकीला माफी आणि अन्यायाला थारा कधीच नसतो. मी वैदेही तेज प्रताप मक्तेदार. आज माई साहेब मक्तेदारांची सून म्हणून तेज प्रताप मक्तेदार त्यांना शिक्षा सुनावते. सुनबाई, अहो तुम्ही काय करताय हे कळतंय ना तुम्हाला? एकदा नीट विचार करा. वैदेही, अगं या पोरीच्या सांगण्यावरून तेजाला हट्टर नाही. बघा सुनबाई, उद्या जर काही चुकीचं घडलं ना तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. बाबा, आधी या सगळ्यांना जायला सांगा. त्यांना सांगा त्यांच्या समस्या पुढच्या आठवड्यात ऐकल्या जातील. कोर्ट रिकामं करा. मंडळी, हे बघा, तुम्ही आता जा. तुमचा निवाडा पुढच्या हप्त्यात आपण बघूया. ठीक आहे, निघा आता. अरे बघत काय बसलाय? निघा म्हणून सांगितलं ना. नाही, कोणी कुठेही जाणार नाही. जो काही न्याय व्हायचाय तो यांच्या समोर होईल. हे सगळे गेल्यावर तुम्ही या तेज प्रतापला सोडून दिलं तर न्याय झालाय की नाही हे कोणाला कळणार? उगाच आरडाओरडा करू नका. तुम्हाला न्याय मिळेल ही माझी खात्री. पण तो न्याय करत असताना गुन्हेगाराचा अपमान सगळ्यांसमोर झालेला आम्हाला नाही चालणार. अच्छा, हा तुमचा नवरा आहे, याचा अपमान झालेला तुम्हाला सहन होणार नाही. हा नियम फक्त मक्तेदारांसाठी आहे की इतर गावकऱ्यांसाठी सुद्धा? घरी पण तुम्ही हेच करता का? ए पोरी, सुनबाई म्हणल्या ना एकदा की तुला न्याय मिळेल म्हणून. उगाच कशाला तमाशा करते? शांत बस ना. मामा,
झालेल्या घटनेतून आणि मिळालेल्या पुराव्यातून हे सिद्ध होतंय की तेच प्रताप मक्तेदार त्यांनी ह्या मुलीवर अन्याय केला. म्हणून मी वैदेही मक्तेदार माईसाहेब मक्तेदारांची सून म्हणून असा तेज प्रताप मक्तेदारांना शिक्षा सुनावते. काय बोलताय तुम्ही? मी काहीच केलेलं नाहीये. मुळात या सगळ्याची सुरुवात यांनी केली आहे. यात माझी काहीच चूक नाहीये. मी गुन्हेगार नाहीये. हो, पुरावा नाहीये तुमच्याकडे, त्यामुळे दोषी आहात तुम्ही आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी. शिक्षा म्हणून तुम्हाला हंटरचे 5 फटके देण्यात येतील. निवाडा झालाय. हो, ते काय करताय तुम्ही? पिक्चरचा हिट सीन शूट करतेय. त्याचा फायदा तुम्हाला आत्ता नाही कळणार. वेळ आली ना की बरोबर कळल. आजचा पिक्चर तर भारी झालाच आहे. वैदेही, आता तुझा आणि तेजाचा संसार उद्ध्वस्त झालाच म्हणून समज. माई आल्यावर तिने तुझा घाशा नाही गुंडाळायला लावला ना तर नाव नाही लावणार शलाका. आणखी बरी असं कसं न्याय करू शकतात? त्या तर नेहमी सत्याच्या बाजूने असतात आणि आज
पुरावा जो माझ्याकडे नव्हता त्या पोरीकडे होता आणि तोही खोटा. मी खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काही पुरावाच नव्हता. केवढं मारलंय. तुम्ही खोलीत कोणी नव्हतं म्हणून मी असं जरा सॉरी तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर मी मी जातो बाहेर. तेजप्रताप थांब प्लीज. मला म्हणलं होतं तुझ्यासाठी. लावून देऊ का? कशाला? आधी घाव घालायचं आणि त्यावर मलम लावायचं. त्यापेक्षा मीठ चोळा ना, मीठ. निदान तुमच्या जगण्याला तरी चव येईल. रोज रोज म्हणताय तुम्ही मी हे जे काय करतो सगळं तुम्हाला त्रास देण्यासाठी करतोय. आज तर तुमच्या मनासारखंच झालं असेल. आज सगळा राग काढला तुम्ही बाहेर माझ्यावर. समाधान वाटलं असेल तुम्हाला. तेजप्रताप प्लीज असं बोलू नकोस. मी कुठलाही राग काढला नाहीये. आज ऑप्शन नव्हतं. हे बघा आपण या विषयावर बोलायला नको आता. नाही मी काहीतरी बोलायचं म्हटलं की तुमच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तरं तयार असतात ना. मी तुमच्या एवढं हुशार नाहीये हो. म्हणून तर त्या पोरीनं आज खोटं ठरवलं मला. खरं खरं बोललो मी. दुनियादारी नाही केली कारण आपण कधी केलीच नाही ना ती. तेजप्रताप तिच्याकडे पुरावा होता, तिकडे नव्हता. खोट्या पुराव्यामुळंच आजवर अशा कित्येक खऱ्या लोकांना यातना सहन कराव्या लागतात. आज कळलं मला हे. खरं सांगू का तुम्ही प्रेमानं जरी म्हणलं असता ना तर आज काय 100चे 50 फटके खायला पण तयार असतो मी. आज जे तुम्ही केले ना ते ऐक ना, आधी मी मलम लावून देते मग मी सगळं क्लिअर करते तुला. काही गरज नाहीये. जा तुम्ही बाहेर झोपायला. तेजप्रताप ऐक ना, माझं म्हणणं एकदा फक्त ऐकून घे. मी तुम्ही हात सोडा बाई. क्लिअर करते तुला. हात सोडा माझ्या. असं नका करू. पाप लागेल तुम्हाला, पाप. एका गुंड मावाल्याचा हात धरताय तुम्ही. कळतंय का तुम्हाला? आधी तर तुम्ही फक्त मला गुंड समजत होता पण आज तर तुम्हाला पुरावा आणून दिलाय ना मी गुंड असल्याचा. उगाच गुंडासोबत राहून तुम्हाला भीती वाटायला नको म्हणून बाहेर झोपायला चाललोय. आणि मी बाहेर झोपलो काय किंवा मस्तात गेलो काय तुम्हाला काय फरक पडणार आहे म्हणा. त्याला काय अर्थ आहे? स्वतःच मारायचं आणि वर मरम लावायचं नाटक करायचं. हानकी बडी म्हणजे हानकी बडी वच आहेत. म्हणजे बायको नसते ना तर एकच. अयो मारलं ते मारलं एवढ्याच जोर मारत. आज बसल्याशिवाय झोप नाही यायची. कशी वाटली ऍक्टिंग? तुझ्या ऍक्टिंगचं राहू दे. आता काही इथंच मोजत बसणार आहेस का पैसे? हा दोघींची तिरडी बांधायचा विचार आहे का तुझा? मोजायला लागतात. ऍडव्हान्स देताना 1000 रुपये कमी होते. आता काम झाल्यावर सुद्धा 1000 रुपये कमी असतील तर. होय आता माझ्यासमोर चुरचुर करणार का? तिकडे ते बी. ठीक आहे राहू द्या, जाते मी. हा जा जा निघ. एवढ्या रात्री या बंगल्याच्या आवारात मुलगी कोण आहे?
शलाकत आहे? एवढ्या रात्रीचं शलाकत आहे? घराबाहेर काय करत होती? ही मुलगी ती हे सगळं काय सुरू आहे? सगळंच न्याय करण्यास चूक केली त्यांनी. मुलीकडे पुरावा होता. तेज प्रतापकडे त्याचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी काहीच पुरावा नव्हता. केलं असतं मी. माझ्याकडनं एक खूप मोठी चूक झाली. किती कठोर शिक्षा द्यावी लागली मला त्याला. माझ्या तत्वांविरुद्ध जाऊन त्याला इतकी वाईट शिक्षा द्यावी लागली आहे मला. जर मी हे असं केलं नसतं तर आज तर काय वैदेही, तुला पण असंच वाटतंय ना की मी चुकली आहे? तू पण नाराज आहेस ना माझ्यावर? दुसरा काय पर्याय होता माझ्याकडे? त्या मुलीने दाखवलेला व्हिडिओ तूही बघितलास ना. मग कसा न्याय करणार होते मी? जर डिसिजन फक्त माझा असताना मी ही अशी शिक्षा कधीच दिली नसती. तेज प्रतापला समज दिली असती आणि विषय मिटवला असता. पण आज मी माई साहेबांच्या न्यायालयात होते. त्यांच्या न्याय व्यवस्थेविरुद्ध जाऊन जर मी वागले असते ना तर लोक म्हणाले असते की मक्तेदार सोयीनुसार न्याय करतात. घरच्यांसाठी वेगळा न्याय, बाहेरच्यांसाठी वेगळा न्याय. माई साहेबांच्या न्यायालयाचं नाव खराब झालं असतं. वैदेही, मला सांग जर आज माझ्या जागी माई साहेब असत्या तर त्यांनी काय केलं असतं? मी खरं सांगते, आज जे काही झालं, मला जे काही करावं लागलं त्याचा मलाही खूप त्रास झालाय ग. मला नव्हतं करायचं ही अशी शिक्षा मला नव्हती द्यायची कोणालाच. हंटरने मारणं खूप अमानुष आहे. परिस्थिती अशी होती ना की पण वैदेही, हे सगळं जस्टिफिकेशन मला देऊन काहीच उपयोग नाहीये. काही उपयोग म्हणजे काय चूक काय बरोबर हे सगळं नंतर. त्याआधी माई आली आणि माईच्या कानावर हे सगळं पडलं तर काय होणार आहे काय माहित. मला खरंच खूप टेन्शन आलंय. या सगळ्या गोंधळात माझ्याही लक्षातच नाही आलं. आधीच तेज प्रताप माई साहेबांचा इतका लाडका आणि मी तर त्याला हंटरने. आता नक्की काय होणार आहे काय माहिती. तरी मला वाटत होतच माईने सगळे अधिकार अशा वैदेहीला नाही दिले पाहिजे. पण काय करणार ना, माईचा पण तिच्यावरच विश्वास. मला तर वाटतं ना ह्या वैदेहीचा तेजावर कसला तरी राग आहे. पण एवढा कसला राग आहे ना काय माहिती. नाही ग ताई, तुला खरं सांगू का, वैदेही अशी नाहीये. ती खरी आहे आणि तो खरेपणाच ना तिच्यासाठी अडचणीचं ठरतो. हे असं काहीतरी होतं. मला खरंच खूप खूप टेन्शन आलंय की
माईला हे सगळं कळलं तर ती वैदेहीला सोलून काढल, तिची कातडी सोलून काढल आणि वाळत घालल. मला तर माईचा हा निर्णय पटलाच नव्हता. अगं ती वैदेही अजून लहान आहे. समाज, लोक, राजकारण हे सगळं कळायला का नाही तिला लई पावसाळे बघायला पाहिजेत. तिला साधा डिसिजन सुद्धा घेता येत नाही. पण काय करणार ना, माईने सुद्धा तिच्याच हातात चाव्या दिल्या. मी काय बोलायला गेले असते तर तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं असतं की मी जळते तिच्यावर. पण जाऊ दे, शेवटी किती झालं तरी या घरची मोठी लेक आहे मी, तुमची मोठी बहीण म्हणून मला सगळं सांभाळून घ्यायला पाहिजे. मी मामाला सुद्धा सांगितलंय, माईला ह्याच्यातलं काहीच कळता कामा नाही. तिला जर काय कळालं ना तर ती वैदेहीची तर वाट लावलच, शिवाय आपली सुद्धा हजेरी लावल. आणि माईने जर काही तिची तलवार काढली, अगा गा गा गा. नाही, हे खूप बरं केलं ताई तू, की मामाला सांगून ठेवलं की माईला काही समजू देऊ नको म्हणून. आणि आपलं सुदैवच त्या दिवशी नोकर पण नव्हते. हो ना. पण हे बघ, तू काय काळजी करू नकोस. तुझी मोठी बहीण आहे ना, मी करते सगळं मॅनेज. हा, थँक्यू, थँक्यू सो मच ताई. खरंच खूप बरं वाटलं. तू परिस्थिती समजून घेऊन पाऊल उचलतेस हे बघून खरंच बरं वाटलं. तुझ्याशी बोलून हलकं वाटतंय खूप. थँक्यू. चल येते मी. कधी सुधारणार ग? अगं आत्ताच्या जमान्यामध्ये कोण एवढं भोळं नसतं. जरा मोठ्या बहिणीकडनं शिक. मौके पे चौका कसं मारायचं असतं ते. गाडी पण नाही यायची. मग गेल्या कुठे हा? कट का करतो? कट का करतोय हा फोन? कुठे गेला असेल हा?